मेष राशी 19 ऑगस्टला मिळणारा एक संकेत दुर्लक्ष केला तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. एक असा संकेत जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. मेष राशीच्या व्यक्तींनो, 19 ऑगस्टचा हा दिवस तुमच्यासाठी साधा बुधवार नाहीये, कारण या दिवशी तुमच्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडू शकते जी सुरुवातीला अगदी सामान्य वाटेल, पण काही दिवसांनी तिचे खरे महत्त्व समोर येईल. अनेक लोक आयुष्यात मोठ्या संधी गमावतात कारण ते वेळेवर मिळालेला संकेत ओळखत नाहीत, आणि आजचा हा व्हिडिओ अशाच एका संकेताबद्दल आहे. विशेष म्हणजे शेवटी मी सांगणारा संकेत सर्वात महत्त्वाचा आहे. तो संकेत ओळखणारे लोक पुढील काही महिन्यात मोठा फरक अनुभवू शकतात, तर दुर्लक्ष करणाऱ्यांना नंतर पश्चाताप होऊ शकतो. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा, कारण श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांची सुरुवात अनेकदा एका छोट्या कृतीपासून होते. पहिली घटना, अनपेक्षित भेट किंवा संदेश. 19 ऑगस्टच्या आसपास एखादा संदेश, फोन कॉल किंवा अचानक झालेली भेट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. ही घटना सुरुवातीला सामान्य वाटेल. कदाचित तुम्ही म्हणाल, यात विशेष काय आहे? पण इथेच अनेक लोक चूक करतात. कधीकधी विश्व मोठे बदल लहान घटनांच्या रूपाने सुरू करतं. एखादी व्यक्ती पुन्हा संपर्कात येऊ शकते, एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो, एखादे थांबलेले काम पुन्हा सुरू होण्याचा संकेत मिळू शकतो. पण थांबा, या घटनेमागे एक दुसरा अर्थही दडलेला असू शकतो. तो अर्थ काय आहे हे पुढील भागात समजेल. दुसरी घटना, जुना प्रश्न पुन्हा समोर येणार. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात एक प्रश्न सतत फिरत असेल. कदाचित एखादा निर्णय, एखादे नाते, एखादी आर्थिक चिंता किंवा करिअरशी संबंधित संभ्रम. विशेष म्हणजे 19 ऑगस्टच्या आसपास हा विषय पुन्हा समोर येऊ शकतो, आणि यावेळी तुम्हाला तो टाळता येणार नाही. काही मेष राशीच्या लोकांना वाटत असेल की वेळ गेली आहे, पण कधीकधी जीवन आपल्याला दुसरी संधी देतं. प्रश्न एवढाच असतो की आपण ती ओळखतो का? यामागचे खरे कारण अजून बाकी आहे, कारण तिसरी घटना या संपूर्ण दिवसाचा अर्थ बदलू शकते. तिसरी घटना, वारंवार दिसणारा संकेत. आता मी जे सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका. 19 ऑगस्टला एखादं नाव, एखादी जागा, एखादा विचार किंवा एखादी आठवण वारंवार तुमच्या समोर येऊ शकते. सामान्यतः लोक याला योगायोग म्हणतात, पण काही वेळा हे योगायोग नसतात. जर एखादी गोष्ट वारंवार तुमच्या लक्षात येत असेल तर कदाचित तुमचं अंतर्मन तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत असेल. अनेक मेष राशीच्या लोकांसाठी हा संकेत त्यांच्या पुढील निर्णयाशी संबंधित असू शकतो. पण अजून घाई करू नका, कारण नातेसंबंधांच्या बाबतीत एक वेगळीच गोष्ट घडू शकते. नातेसंबंध, विश्वासाची खरी परीक्षा. तुमच्या आयुष्यात एखादे नाते सध्या गोंधळात अडकलं असेल. काही गोष्टी मनात असूनही बोलल्या गेल्या नसतील, काही भावना दडपून ठेवलेल्या असतील. 19 ऑगस्टच्या आसपास परिस्थितीत बदल होऊ शकतो. एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी संवाद साधू शकते, एखादा गैरसमज दूर होऊ शकतो. पण इथे एक सावधगिरी आवश्यक आहे. सर्व परत येणाऱ्या व्यक्ती चांगल्या हेतूने येतातच असं नाही. काही लोक फक्त गरज पडली की संपर्क साधतात. त्यामुळे भावना आणि वास्तव यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे. पण थांबा, अजून एक गोष्ट आहे जी अनेक मेष राशीच्या लोकांना धक्का देऊ शकते. मनातली एकटेपणा, ज्याबद्दल कोणी बोलत नाही. बाहेरून तुम्ही कितीही मजबूत दिसत असला तरी आतून तुम्ही थकलेले असू शकता. काही लोकांना असं वाटत असेल की मी सर्वांसाठी उभा राहतो, पण माझ्यासाठी कोण उभं राहतं? हा प्रश्न अनेक मेष राशीच्या लोकांच्या मनात सध्या असू शकतो. 19 ऑगस्टचा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो. प्रत्येक लढाई एकट्याने लढायची नसते. कधीकधी मदत स्वीकारणं ही देखील ताकद असते. यामागचा आध्यात्मिक अर्थ पुढे समजेल. पैसा, थांबलेली गोष्ट पुन्हा सुरू होऊ शकते. आर्थिक बाबतीत काही लोकांना अडथळे जाणवत असतील. अपेक्षित पैसा मिळत नसेल, एखादे काम अडकलेलं असेल, खर्च वाढलेले असतील. पण 19 ऑगस्ट नंतर परिस्थितीत हळूहळू सुधारणा दिसू शकते. विशेषतः एखादा जुना व्यवहार, अडकलेली रक्कम किंवा थांबलेली संधी पुन्हा समोर येऊ शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, भावनिक दबावाखाली आर्थिक निर्णय घेऊ नका, कारण या काळात एक छोटी चूक पुढे मोठं नुकसान करू शकते. पण आता मी सांगणार आहे या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा भाग, विशेष गुप्त संकेत. हा भाग शेवटपर्यंत ऐका. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही खूप प्रयत्न केले असतील, काही गोष्टींसाठी संघर्ष केला असेल, पण परिणाम अपेक्षेप्रमाणे मिळाले नसतील. अशावेळी अनेक लोक नशिबाला दोष देतात, पण स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक गोष्ट वारंवार सांगितली जाते, योग्य वेळ येण्याआधी अनेक संकेत मिळतात. 19 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला असा एक मोमेंट मिळू शकतो जिथे तुम्ही स्वतःबद्दल काही महत्त्वाचे समजून घ्याल. कदाचित प्रश्न परिस्थितीत नसेल,
कदाचित प्रश्न तुमच्या भीतीत असेल, कदाचित प्रश्न निर्णय पुढे ढकलण्यात असेल. आणि जर तुम्ही हा संकेत ओळखला तर पुढील काही महिन्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होऊ शकतात. हा भाग दुर्लक्ष करू नका, कारण अनेक लोकांना त्यांचं उत्तर याच ठिकाणी मिळतं. एका व्यक्तीचा निर्णय तुमच्यावर परिणाम करू शकतो. मेष राशीच्या काही लोकांसाठी 19 ऑगस्टच्या आसपास घडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका व्यक्तीचा अचानक बदललेला निर्णय असू शकतो. ही व्यक्ती तुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील, कार्यक्षेत्रातील किंवा तुमच्या मनाजवळीची असू शकते. विशेष म्हणजे या व्यक्तीने घेतलेला निर्णय थेट तुमच्या आयुष्याशी संबंधित नसेल, पण त्याचा परिणाम मात्र तुमच्यावर होऊ शकतो. काही लोकांना एखाद्या व्यक्तीचे खरे विचार समजू शकतात, काहींना एखाद्या नात्याचे वास्तविक स्वरूप दिसू शकते, तर काहींना अशी माहिती मिळू शकते जी आतापर्यंत लपलेली होती. पण थांबा, इथे घाईने प्रतिक्रिया देणे टाळा, कारण प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशीच असते असे नाही. कधीकधी जीवन आपल्याला एखादी परिस्थिती दाखवते, जेणेकरून आपण योग्य व्यक्ती आणि चुकीची व्यक्ती यामधील फरक ओळखू शकू. याच काळात तुमच्या संयमाची परीक्षा होऊ शकते. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय पुढे जाऊन पश्चातापाचे कारण बनू शकतो. मात्र ज्यांनी शांतपणे परिस्थिती समजून घेतली त्यांना याच घटनेतून मोठा फायदा मिळू शकतो. आणि विशेष म्हणजे या घटनेमुळे तुमच्या पुढील काही महिन्यांचा मार्ग पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. म्हणून 19 ऑगस्टच्या आसपास एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याकडे, वागण्याकडे किंवा अचानक घेतलेल्या निर्णयाकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा तोच संकेत असू शकतो ज्याबद्दल आपण सुरुवातीपासून बोलत आहोत. करिअर, संधी लपलेल्या रूपात येऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. एखादं नवीन काम, नवीन जबाबदारी किंवा नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. मात्र संधी हमेशा मोठ्या आवाजात येत नाही. कधीकधी ती अगदी छोट्या स्वरूपात येते. एक फोन कॉल, एक भेट, एक सूचना, एक सल्ला यांपैकी कोणतीही गोष्ट तुमच्या भविष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. कुटुंब, ज्येष्ठांचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरेल. घरातील वातावरणात काही दिवसांपासून तणाव असेल तर संवाद वाढवण्याची गरज आहे. विशेषतः आई-वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. अनेक वेळा आपण बाहेर उत्तर शोधत राहतो, पण उत्तर आपल्या घरातच असतं. 19 ऑगस्टच्या आसपास घरातील एखाद्या व्यक्तीचे शब्द तुम्हाला महत्त्वाचा मार्ग दाखवू शकतात. त्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नका. आध्यात्मिक संकेत, योगायोग की मार्गदर्शन. श्रावण महिना हा केवळ धार्मिक उत्सवांचा काळ नाही, हा अंतर्मनाशी संवाद साधण्याचा काळ आहे. जर अचानक मंदिरात जाण्याची इच्छा झाली, स्वामी समर्थांचे नामस्मरण करावेसे वाटले किंवा महादेवांची आठवण वारंवार येऊ लागली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा मनाला जे जाणवते तेच खरे मार्गदर्शन असते आणि कदाचित हाच संकेत तुमच्या पुढील प्रवासाचा पाया ठरू शकतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद. स्वामी समर्थांचा संदेश नेहमी सोपा असतो. घाबरू नका, विश्वास ठेवा आणि योग्य वेळी योग्य कृती करा. 19 ऑगस्टचा दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल असं नाही, पण योग्य दिशा दाखवू शकतो. आणि अनेकदा योग्य दिशा हीच सर्वात मोठी कृपा असते. म्हणून मन शांत ठेवा, स्वामींचे नामस्मरण करा आणि मिळालेल्या संकेतांकडे लक्ष द्या. शेवटचा संदेश. कदाचित आज हा व्हिडिओ तुम्ही योगायोगाने पाहत नाही आहात. कदाचित विश्व तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट समजावण्याचा प्रयत्न करत आहे. जर या व्हिडिओतील एखादा भाग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. तुम्हाला कोणता संकेत सर्वात महत्त्वाचा वाटला हेही लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक, भावनिक आणि सखोल राशी भविष्यांसाठी स्वामी कृपा राशीफल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण कधीकधी एक छोटासा संकेत संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतो. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. धन्यवाद.